नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्रच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये जी असामी आलेली आहे ती देखील खास आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची तोफ सध्या जे सतत डागताना आपल्याला दिसतात, सतत चर्चेमध्ये असतात, त्यांची वक्तव्य फार गंभीरतेने घेतली जातात आणि अंबादास दानवे बोलायला लागले की लोक ह्यांना आता काय प्रत्युत्तर द्यायचं याच्या विचारात पडतात. असे अंबादास दानवे पुन्हा एकदा विधान परिषदेवर गेले आहेत आणि त्यानंतर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, आपल्याला वेळ दिलेला आहे त्यांनी, त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. एन्काउंटरमध्ये येऊन दानवे कसं वाटतंय? एन्काउंटर हा शब्द जरा वेगळा वाटतो. तसा जय महाराष्ट्रमुळं चॅनलमुळं जरी परिचयाचा झाला असला तरी मला असं वाटतं जय महाराष्ट्र चॅनल सातत्यानं महाराष्ट्रातील जनता यांच्या भावना याचं प्रतिबिंब सातत्यानं राहिलं आहे. त्यामुळे वाटतं चांगलं वाटतं. आर यू रेडी फॉर एन्काउंटर? बिलकुल, एनी टाइम. एनी टाइम. कारण तुमच्यातला जो शिवसैनिक आहे तो अनेक वर्ष महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. तुम्ही धगधगती तोफ आहात आणि मला वाटतं आता अधिवेशन अगदी तोंडावर आलेलं आहे, त्यामुळे ही तोफ काय डागणार, असा काय दारुगोळा आहे तुमच्याकडे, याच्याकडे आमचं अधिक लक्ष आहे दानवे. नाही, मी एकतर हाडाचा शिवसैनिक, त्याच्यामुळे तोप डागायची तर मला असं वाटतं समोरचा पाहून त्या पद्धतीनं तोप डागावं लागते. कोणती तोप कोणाला चालत नाही. आणि म्हणून अजून अधिवेशनाला महिन्याचा कालावधी आहे, परंतु विषय एवढे आहे की महिना पूर्ण नाही एवढे विषय आहेत आत्ताच्या घडीला. कारण सरकार आहे की नाही अशा प्रकारची स्थिती असताना शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. सरकार असंवेदनशील आहे. सरकार फक्त विधान परिषदेच्या जागा निवडून आणण्यात गुंग आहे, राजकारणात गुंग आहे, टक्केवारीमध्ये गुंग आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं दारुगोळा तर भरपूर आहे, पण कोणावर कसा सोडायचा ठरवू वेळेवर. खरं तर दानवेजी, तुमची राजकीय कारकीर्द ही अतिशय संघर्षमय राहिलेली आहे. फार तसं कमी लोकांना माहिती असेल की अंबादास दानवे हे पूर्वी ABVP मध्ये होते. सुरुवात त्यांची ABVP मधून झालेली आहे, जो भाजपशी संलग्न अशा ABVP मधून. नंतर काही मतभेद झाले आणि त्यांनी भाजप सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तुम्हाला वाटतं का की त्या काळातली भाजप जी तुम्ही पाहिलेली होती, तुमच्या तरुणपणामधली भाजप आणि आत्ताची भाजप, याच्यात एकतर तुम्हाला काय फरक वाटतो आणि त्यावेळी असा निर्णय का घेतलात तुम्ही? निर्णय नाही, मी विद्यार्थी चळवळीत होतो. त्या फार काही पॉलिटिकल चळवळीत मी नव्हतो. विद्यार्थी चळवळीत निश्चित होतो. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मी काम करत होतोच. पॉलिटिकल काम फार कमी करत होतो. परंतु मी संभाजीनगरचा आहे आणि संभाजीनगराची परिस्थिती जर बघितली त्या काळातली, विशेषतः हिंदुत्वाच्या विषयीची, तर त्या काळात शिवसेना प्रमुखाचा आजही विचाराचीच आवश्यकता त्या संभाजीनगरला होती. ठीक आहे, आता तशी परिस्थिती राहिली नाही, आता फारच बदल झालेला आहे. आणि म्हणून त्या काळात एक तरुण कार्यकर्ता म्हणून मी आज 31-32 वर्षांना शिवसेनेचं काम करतो. एक तरुण कार्यकर्त्यांना, तरुण मुलांना बाळासाहेबांचे विचारच प्रेरित करणारे होते आणि मी त्या विचारानं प्रेरित होऊनच कामाला लागलो. आणि आजही तोच विचार डोक्यात, मनात आणि कामात आजही तोच आहे. म्हणजे असं काही नाही की 30 वर्ष झाले त्यावेळेसचा विचार काय नाही, तोच विचार आजही आणि त्याच विचारानं काम करतो. पण जर त्यावेळी भाजप सोडली नसती तर आता तुम्ही भाजपमध्ये मोठ्या पदावर देखील असतात, मंत्री. खंत वाटते का कधी? नाही, मी सांगितलं ना, मी विद्यार्थी चळवळीत होतो. मी काय पॉलिटिकल चळवळीत मुळीच नव्हतो. त्याच्यामुळं असा काही विषय नाही. आणि मीही शिवसेनेच्या कामाला काय पॉलिटिकल अँगलनी लागलेलोच नाही. मी हिंदुत्वाच्या अँगलनी कामाला लागलो. शिवसेना प्रमुखाचा विचार, आमच्या शहराची जी परिस्थिती होती त्या काळात, त्या हेतूनं मी कामाला लागलेलो आहे. त्यामुळे मी काही पॉलिटिकल अँगलनी तिथे त्या विद्यार्थी परिषदेत काम केलं नाही आणि इथंही शिवसेनेत. पण हळूहळू वेळ काळ बदलत गेला. आता 90, 2000, आता 2026 आहे. काळ हळूहळू बदलत गेला. हळूहळू बदल होत असताना हिंदुत्वाचा गड संभाजीनगरात होत गेला. महाराष्ट्रातील शिवसेना तेवढी फोफावली. बाळासाहेबांचे विचार तरुणाच्या मनामनात रोमारोमात भिनले आणि वाटतं त्याच्यातला मी तरुण आहे.
1998 पासून आपण शिवसेनेमध्ये आहात. इतकी वर्ष झाली आपण निष्ठेने शिवसेनेचं काम करताय. मधल्या काळामध्ये काहींनी वेगळा विचार केला, काही इकडचे तिकडे गेले. तुम्ही मात्र तुमचा जो बुरुज आहे तो तुम्ही राखून ठेवला, तुम्ही ढळू दिला नाहीत. आणि इतकी वर्ष खरं तर तुम्ही आता आहात उद्धवजींसोबत. निष्ठेची किंमत मोजावी लागते का, हा माझा पहिला प्रश्न. आणि इतकी वर्ष होऊन सुद्धा पदं थोडी उशिरा मिळाली असं वाटतं का? हे बा, शिवसेना आणि निष्ठा हे शब्द काही वेगवेगळे असं मला वाटत नाही. शिवसेना काय कोणत्याही पक्षात असल्यावर निष्ठा ठेवलीच पाहिजे असं माझं मत आहे. कारण शेवटी तुम्ही काम जर एका विचार आणि ध्येयाने प्रेरित होऊन करायला लागलेला असाल तर ती निष्ठाच असते तिथं. जर तुम्ही निष्ठा नसेल तर तुम्ही कोणत्याही ध्येयानं प्रेरित होऊन काम करत नाही, असा त्याचा अर्थ तुम्ही स्वार्थाने प्रेरित होऊन काम करता. आपण स्वार्थाने काम करायची गरजच नाही ना आपल्याला. आज आत्ताच्या घडीला समाजात मी जसं काम करतो, तरुणपणा म्हणजे शालेय जीवनापासून तर आत्तापर्यंत समाजात रोज वेगवेगळे विषय वाढून ठेवलेलेच असतात ना, त्याच्यात काम करावंच लागतं. भले 30 वर्षापूर्वीचे विषय वेगळे असतील, आजचे विषय वेगळे, पण समाजामधले विषय हे हाती घ्यावेच लागतात. आणि म्हणून मला असं वाटतं त्या उद्देशानं मी कामाला लागलो. त्यामुळं संघटनेत कित्येक लोक आले असतील, गेले असतील, कोणी इकडून निवडून आले, तिकडे गेले, तिकडून निवडून आले, इकडे आले, असे प्रकार झाले असतील. पण मला असं वाटतं ठीक आहे, कधी कधी विचार करत असतो माणूस की बाबा नेमकं काय, कसं, आपण काय करतो, योग्य आहे, अयोग्य आहे. पण मला असं वाटतं बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की आता माझा पक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांना, आदित्य ठाकरे सांभाळणे, तर मला असं वाटतं मी वेगळा विचार करायची गरजच नाही. मी शिवसेना प्रमुख असेल तर शिवसैनिक असेल, त्यांचा आदेश मी शिरसावमध्ये माझा असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे की आता उद्धवजी आणि आदित्य ठाकरे हे संघटना सांभाळतील. तर मला असं वाटतं जे संघटना सांभाळतात त्याच्यासोबत आपण राहायला पाहिजे. जिल्हा प्रमुख, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते अशी अनेक महत्त्वाची पदं तुम्ही भूषवलेली आहेत. या सगळ्या प्रवासामध्ये सर्वात आव्हानात्मक टप्पा कोणता होता? हे बघ, मी संघटनेचा फार वॉर्डातल्या बूथपासूनचा काम करणारा कार्यकर्ता आहे. असं काही नाही की मी आज विरोधी पक्षनेता झालो, विधान परिषद सदस्य झालो. बऱ्याच जणाला वाटतं हे लोक अशा खुर्च्यावर बसतात, पदावर बसतात, पण मी बूथच्या मतदार यादीपासून पक्षाच्या कामाला सुरुवात केलेली. वार्डातलं काम केलं, वार्डात नगरसेवक झालो, सभागृह नेता झालो, उपजिल्हा प्रमुख झालो, जिल्हा प्रमुख झालो, आता नेता आहे शिवसेनेचा. मी शिवसेनेत मला असं वाटतं याच्यापेक्षा कोणती पुढची जबाबदारी नसते. ती जबाबदारी मला मिळालेली आहे. पण शिवसैनिक म्हणजे सैनिक आहे. सैनिकाला तर नेहमी चॅलेंज असतं, सैनिकाला नेहमी आव्हान असतं. जर सैनिकाला आव्हानच नसेल, चॅलेंजच नसेल तर ते सैनिक काय कामाचं, असं मला वाटतं. म्हणून चॅलेंज, आव्हान, मला असं वाटतं हे करत 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 हे जर नसलं तर खरं तर आपल्या कर्तृत्वाला वाव मिळत नाही असं मला वाटतं. त्यामुळे असं मिळालंच पाहिजे, असे संकट आली पाहिजे, आव्हानं समोर आली पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं काम करायला मजा येतो आणि तो माझा आनंद कामाचा आपण लुटला पाहिजे. बाकी पदं मिळतील, येतील, नाही तर जातील, जे पाहिजे ते होईल. बरं, संभाजीनगरचं जर म्हणायचं झालं तर संभाजीनगरमध्ये अनेक जे मोठे नेते होते त्यांच्याशी तुमचे कायम मतभेद हे चर्चेमध्ये राहिले. विशेषतः चंद्रकांत खैरे असतील, आता संजय शिरसाट असतील, यांच्याशी झालेले तुमचे वाद हे आजही चर्चेचा विषय असतो. हे मतभेद मिटवण्याचा कधी प्रयत्न झाला का कुठल्याही बाजूनं? हे पहा, मतभेद संघटनेत असल्यावर भांड्याला भांडं लागत असतं, एका कुटुंबात सुद्धा भांड्याला भांडं लागत असतं. आणि राहता राहिला खैरे साहेबाचा मुद्दा, तर खैरे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, मी त्यांचा आदर करतो. निश्चित राजकीय काम करत असताना त्यांचा माझ्या पाठीवर हात राहिला, आशीर्वाद राहिला, या सगळ्या गोष्टी निश्चित त्यांच्या प्रोत्साहनाच्याच राहिलेल्या आहे. पण तो काळ जातो तसं नवनवीन संधीसुद्धा नवनवीन कार्यकर्त्यांना भेटली पाहिजे, ही पण भूमिका मी सातत्यानं ठेवलेली आहे. आणि म्हणून थोडंफार एखादा शब्द ते बोलले असतील, मी तर कधी बोललेलो नाही, पण मलाही त्याचं काही वाईट वाटलं नाही. कारण त्यांचं संघटनेसाठी कॉन्ट्रीब्युशन आहे, आमच्यापेक्षा दुपटीनं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे त्यांना आमच्यासारख्या लहान किंवा त्यांच्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या कार्यकर्त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, असं मी सातत्यानं बोलत आलेलं आहे. त्याच्यामुळं मला खैरे साहेबांशी मतभेद असं मला कधी वाटत नाही. ठीक आहे, मीडिया वगैरे त्याला मोठं करत असेल, पण तो खैरे साहेब आमच्या संघटनेचे संभाजीनगरचे एक ज्येष्ठ नेते आहेत.
राहता तुम्ही संजय शिरसाट वगैरे सांगितले तर आम्ही सोबत काम केलं आहे, नगरसेवक म्हणून आम्ही सोबत काम केलं. सभागनेता मी एकदा पहिल्यांदा झालो, मग संजय शिरसाट झाले. या सगळ्या गोष्टी एकमेकांना कधी सहकार्य, कधी विरोध, कधी सपोर्ट, या सगळ्या गोष्टी आम्ही करत आलेलो आहे. मला असं वाटतं राजकारणाचा तो भाग आहे, त्याच्यात फार काही मतभेद असणं मानण्याची गरज नाही. आम्ही सोबत काम केलेलं आहे. शिरसाट असतील, प्रदीप जयस्वाल असतील, भुमरे साहेब असतील, आम्ही सोबत काम केलं. त्याच्यामुळे कधी कधी एकमेकाच्या विषयी एखाद्या गोष्टी होऊ शकतात, परंतु निश्चित शिवसेनेसाठी सोबत काम केलं आहे. आणि काम करत असताना थोड्या बहुत गोष्टी झाल्या म्हणून काय मतभेद झाले असं मी तरी नाही मानत. बरं, आता रिसेंटली विरोधी पक्षनेते पदाचा समारंभ, एक निरोप समारंभ झाला आणि त्यामध्ये उद्धवजींनी तुमची अगदी तोंड भरून तुमची स्तुती केली, तुमच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. तुमच्या नेतृत्व शैलीमध्ये असं वेगळं काय आहे की उद्धवजी जे फार कमी बोलतात किंवा मार्मिक बोलतात असं नेहमी म्हटलं जातं. आता त्यांचे जे विरोधक आहेत राजकीय, ते त्यांना म्हणतात की टोमणे मारतात. तुम्हाला कसा अनुभव आला उद्धवजींचा? नाही, उद्धवजींचं नेतृत्व आहे मी शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखालीही काम केलं. मी 2004 पासून जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचा. 2004 शिवसेना प्रमुखांनी मुलाखत घेऊन जिल्हा प्रमुख करत होते. मुलाखत घेऊन, असं नाही की आपण लोकांना वाटत असेल शिवसेनेत अशा पद्धतीने हुकुमशाही, अशी काही नाही. शिवसेनेत जास्त लोकशाही असं मी मानतो. जास्त लोकशाही म्हणजे शिवसेना प्रमुखांना सुद्धा आम्ही बोलू शकत होतो. अशा प्रकारची शिवसेनेत डेमोक्रेसी खऱ्या अर्थानं. उद्धवजींच्या काळातही मला असं वाटतं तशाच पद्धतीनं काम चालू. मी 2004 पासून जिल्हा प्रमुख आहे आणि मला असं वाटतं कोणत्याही भानगडीत पडण्यापेक्षा संघटनेचं काम सतत करत राहणं आणि जनतेचे प्रश्न उचलत राहणं आणि जे काही संघटनात्मक काम, हे दोन भाग आहे. हे दोन्ही भाग करत राहिलं ना तर मला वाटतं यश फार लांब नसतं. आणि किंवा यश मिळेल नाही तर न मिळेल त्याची चिंता पण करू नये. पण एकंदर संघटना, मग बूथ असेल, वॉर्ड असेल, गाव असेल, शाखा असेल, विभाग असेल, उपविभाग, जे काय असेल ही रचना. आणि दुसरं मग या स्तरावर जनतेचे काम, एखाद्या गावातल्या शाखा प्रमुखांनी संजय गांधी निराधार योजनेचं काम करणं असेल किंवा एखाद्या जिल्हा परिषद सदस्यांनी एखादं बंधाऱ्याचं काम करणं असेल, एखाद्या वॉर्डातल्या नगरसेवकांनी एखादं ड्रेनेजचं काम असेल किंवा जे काय असेल ते वॉर्डाच्या लेवलचं, विभागाच्या लेवलचं, हे जसं काम आहे तसंच संघटनात्मक काम वेगळ्या पद्धतीने. ह्या दोन्ही काम करणं, मला वाटतं ह्या कामात मी सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. बरेच लोक पक्षाचा आदेश आला म्हणजे तेवढं काम करणं, मला वाटतं पक्षाचा आदेश येऊन तेवढं काम करणंच पुरेसं नसतं. काही गोष्टी स्पॉन्टेनियस आपापल्या स्तरावरच्या, आपापल्या भागातल्या, आपापल्या लोकांचे काही विषय निर्माण होत असतात, ते स्पॉन्टेनियस कार्यकर्त्यांनी उचलले पाहिजे. नुसतं मला मुंबईहून आदेश आला म्हणूनच मी काम करणं ठीक, तर ते काम केलंच पाहिजे. पण माझ्या मनाने माझ्या जिल्ह्यातले, माझ्या तालुक्यातले, माझ्या शहरातले काही विषय घेऊन मला लढावं लागतं. वाटतं मी हे काम सातत्यानं करत आलेलो आहे, सातत्यानं, कुठंच थांबलेलं नाही. आता परवा कांद्याचं आंदोलन झालं, मला थोडी सांगितलं होतं की कांद्याचं आंदोलन करा, पण आमच्या इथले कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं व्यथा मी पाहिल्या. मी फिरत असतो सतत, लगेच आंदोलनाचा निर्णय घेतला. लगेच नंतर पुन्हा काल परवा चांदवडला आंदोलन झालं. आता आम्ही आणखी मोठं आंदोलन करू, पण करू. बरं, तुम्ही इतकी वर्ष शिवसेनेमध्ये आहात, तुम्ही बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनची शिवसेना पाहिलेली आहे, उद्धवजींच्या नेतृत्वाली शिवसेना तुम्ही आता इतकी वर्ष काम करताय, आणि त्यानंतर मधल्या काळामध्ये जो काही लोकांनी जो वेगळा निर्णय घेतला आणि ते वेगळे झाले पक्षापासून, पक्षही विभागला गेला, तर आधीची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना याच्यामधला काय फरक वाटतो? नाही, शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना ही शिवसेनाची आता आहे. निश्चित मधल्या काळात जी काही बंडखोरी म्हणा, गद्दारी म्हणा, जी काही झाली, खरं तर ही व्हायला नव्हती पाहिजे. पक्षाच्या व्यासपीठावर या सगळे विषय मांडता येतात, मार्ग निघू शकतात असं मी मानतो. झाले ना, आमचे कित्येक वेळ झाले असेल, वेगवेगळ्या विषयात मतभेद होतात, परंतु मतभेद होणं म्हणजे घरात काही ढेकणं झाले म्हणून काय घर जाळणं हा काही प्रकार योग्य नसतो. परंतु ज्या पद्धतीनं शिवसेना आता असो, आता तर आता तर फार व्यावसायीकरण झाले राजकारणात असं मी मानतो. म्हणजे सगळ्या ठिकाणी पावलोपावली नवीन कार्यकर्ते, नवीन लोक, सगळेच
व्यावसायिक झालेली. व्यावसायिक ह्या अर्थाने की मी आज कामाला लागल्यावर लगेच उद्या मला काय मिळते ही मेंटॅलिटी कार्यकर्त्यांची झाली. मग नेत्यांच्या मागे लागणं, चापलुसी करणं हे पण धंदे झाले. आधी हे प्रकार मुळीच नव्हते. मला असं वाटत नाही की नेत्यांना काही कार्यकर्त्यांनी सांगायची गरज पडेल. आणि ज्या नेत्याला कार्यकर्त्यांनी सांगावं लागतं मग तो नेताच नसतो. समजा मी आज कार्यकर्ता आहे तर माझ्या नेत्याला मी सगळं माहिती पाहिजे, किंवा मी नेता असेल तर माझ्यासोबतचे जे कार्यकर्ते ते मला सगळं माहिती असले पाहिजे. त्यांना काय दिलं पाहिजे, कधी कोणाला न्याय दिला पाहिजे याचं नॉलेज मला असलंच पाहिजे, तरच मी नेता होऊ शकतो. मला वाटतं आता बेसिक या सगळ्या याच्यात फरक सगळ्याच, मी काय फक्त आमच्या शिवसेनेत किंवा जी आमच्यातून गेले लोक त्यांच्यात आणि ओव्हरऑलच राजकारणामध्ये अशा पद्धतीनं व्यावसायिकरण मोठ्या प्रमाणात आत्ता घुसलेलं आहे. हे कबूल केलंच पाहिजे. आधी हे नव्हतं. आधी अतिशय ज्याला निर्वाज्य आई लेकराचं जसं प्रेम असतं तसं संघटनेचं आणि कार्यकर्त्याचं प्रेम होतं. मला वाटतं आता त्याच्यात बऱ्याच प्रमाणात कमी झाली. पण त्यांचं म्हणणं असं आहे, आता माझ्याच एन्काउंटरमध्ये संजय शिरसाट पण आलेले होते काही काळापूर्वी, आणि त्यांनी असं म्हटलं की उद्धवजींनी एकनाथ शिंदेना मी मुख्यमंत्री करतो असं म्हणून चूक केली. त्यांनी शब्द दिला आणि नंतर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री नाही केलं, म्हणून हे असं सगळं घडलं. हे बा, मग सांगावं ना त्यांनी की मला मुख्यमंत्री केलं नाही म्हणून मी पक्ष सोडला. तुम्ही सोडताना काय सांगितले? अजितदादांनी देत नव्हता, तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात, हेच कारणं दिले ना. मग त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून असलेल्या सरकारमध्ये तुम्ही 2-3 वर्ष कशाला राहिले? मग अजितदादाच्या मांडीला मांडी लावून तेव्हा जमत नव्हती, मग तेच अजितदादा तुमच्याच सरकारमध्ये असलेला उपमुख्यमंत्री कसे राहिले? हे पण प्रश्न आहे ना. याचाच अर्थ तुमच्या मनात पाप होतच. उद्धवजींना कशाला नाव ठेवायचं? उद्धवजींना नाव कशाला ठेवायचं? जर असं सरकार बनवायचं असेल, काही वरिष्ठ नेते म्हणत असेल की उद्धवजी तुम्ही व्हा, आणि नाईलाज म्हणून उद्धवजी जर झाले असेल, नाईलाज म्हणून ते काय फार आनंदाने लगे उद्धवजींना खुर्ची पाहिजे. आता मीच एक उदाहरण आहे ना. उद्धवजींना कुठे आमदारकी घेतली? मला देऊन टाकली ना. उद्धवजींना फार खुर्ची प्रिय असेल तर त्यांनी राजीनामा दिलाय ना. असा शेवटचे आणखी 8-15 दिवस मुख्यमंत्री राहिले असते, तेवढे 8-10 दिवसात 5-50 फाईल मंजूर केल्या असत्या. पण हे केलं का उद्धवजींनी? तर नाही केलं. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं उद्धवजीवर अशा पद्धतीनं काही गोष्टी बोलणं चूक आहे. शेवटी यांच्या मनात पापच होतं. जसं देवेंद्र फडणवीसांच्या ज्या अमृताबाईंनी त्यांनी सांगितलं की देवेंद्रजी काय होडी घालून जात होते, हे घालून जात होते, याचा अर्थ काय? तुम्ही गुपचूप सगळं षडयंत्र रचत होते. तुम्ही षडयंत्र रचूनच संघटना फोडली ना. हे तर कबूल केलं पाहिजे. पण उद्धवजींनी असा शब्द दिला होता का? कोणता? मुख्यमंत्र्याचा? सगळं 2-4 दिवसात झाल्यावर कुठे शब्द वगैरे काय विषय असतो? एखाद्याला दिला असेल, किंवा समजा मला एखादा शब्द दिला असेल असं धरून चला, पण काही कारणास्तव पाळणं नाही झालं, म्हणून मी काय करायचं? उद्धवजीने आधी दिलेलं सगळं विसरायचं, की उद्धवजीने आता मला सांगितलं होतं ते नाही झालं म्हणून त्याच्यामुळं मी काहीतरी बंडखोरी गद्दारी करायची? ह्या प्रश्नाचं उत्तर मीच शोधलं पाहिजे. इतके दिवस मी उद्धवजी मला चालतात, मला नेता केलं चालतं, मला गटनेता केलं चालतं, मला विरोधी पक्ष नेता केलं चालतं, मला मंत्री केलं चालतं, ते चालतं. आणि मग मला एक दुसरं मुख्यमंत्री नाही केलं तर मला चालत नाही, हे कसं? संघटनेत असतं. संघटनेच्या नेतृत्वाला, कोणत्याही नेतृत्वाला आपले 2 कार्यकर्ते, आपले 2 लोक मोठे झालेले आवडतातच ना. न आवडायचं काय कारण आहे? परंतु अशा पद्धतीनं जे आपल्याला फोडायला, आपल्या लोकांना जेलमध्ये टाकायला टपलेले आहेत, उद्धवजींना त्यांनी स्वतः येऊन सांगितलेलं आहे की मी काही या वयात जेलमध्ये जाऊ इच्छित नाही. हे सांगावं ना शिरसाट यांनी. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 100% गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन. सादर आहे. घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. संभाजीनगरमध्ये
बरं, उद्धवजी वेळ देत नाही असा त्यांच्यावर नेहमी आरोप केला जातो. तुम्ही कसं पाहता याकडे? बिलकुल चुकीचं आहे. आत्ता तुम्हाला सांगतो, फोन लावला आणि उद्धवजी फोनवर असतील तर बिलकुल बोलतील. जर ते मुंबईत असतील, आपण जर वेळ मागितला तर बिलकुल भेटतील. हा खोटा प्रचार बऱ्याच लोकांनी केलेला आहे, असं कुठंच होत नाही. आता मी समजा, तर मी आठवड्यातून एखाद दिवस भेटायला जातच असतो, तर कुठं मला येऊ नको एखाद दिवस तरी म्हटले का उद्धवजी ठाकरे? कधीच नाही म्हटले. त्याच्यामुळे हा खोटा प्रचार, उगाच भेटत नाही. हे कधी भेटतात सांगा बरं मला. जर सांगा हे कधी भेटतात? देवेंद्र फडणवीस कधी भेटतात? मला भेटून करून दाखवा तुम्ही. आणि एकनाथ शिंदे कधी भेटतात? मला भेट करून दाखवा तुम्ही. हे नुसते नाटक यांनी कसं आहे, एक असं निर्माण केलं की आम्ही खूप लोकांना भेटतो, आम्ही खूप, असं काही नाही. उलटे उद्धवजी जास्त भेटतात. बरं, आणि हाच आता मला असं वाटतं की हाच प्रश्न आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत देखील, की ते संघटनेमध्ये सक्रिय आहेत, पण वेळ देत नाहीत किंवा बैठक का घेत नाहीत, असं असं अनेकांचं म्हणणं असतं. तर आपण याकडे कसं बघता? हे बा, मला जसं शिवसेनेविषयी काही गोष्टी कळतात, तर मी शिवसेनेचा एक शिवसैनिक आहे, नेता आहे असं धरून चला. पण मला वाटतं जे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहे, यांनाही त्या शिवसेनेच्या विषयी, किंवा आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत, यांनाही ती शिवसेना मोठी व्हावी, मजबूत व्हावी असं वाटतंच ना. त्यांचाही काही अँगल असेल ना. त्यांना असं वाटतं का शिवसेना संपावी, शिवसेना कमी व्हावी, लोक येऊ नये, असं थोडी वाटत असतो कोणत्या नेतृत्वाला. त्यांच्या सिस्टीमने ते काम करतात, एवढंच आहे. उद्या माझ्या सिस्टीमने त्यांनी का काम करावं? त्यांच्या सिस्टीम. उद्या मी म्हटलं नाही म्हणजे आता तुम्हाला 2 वाजता भेटायला होतं, असं कसं? अरे बाबा, मी इतक्या वाजता भेटू शकतो, तर मी त्या वाजता केलं पाहिजे. माझ्या वेळेनं कसं काय भेटलं पाहिजे? त्यामुळं त्यांनी त्यांची एक सिस्टीम करून घेतलेली आहे आदित्य साहेब, आणि त्या सिस्टीममध्ये ते काम करतात, जातात. ज्यावेळेस जायचं त्याच खेड्यापाड्यात जातात, शेतकऱ्यामध्ये जातात. आता मुंबईत कुठे जात नाही ते बघा बरं. तुम्ही जरा रोजचं बघा त्यांचं सगळं. कुठं जात नाही. कोणता भाग त्यांनी सोडलेला आहे मुंबईचा? फार या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापासून मुंबईमध्ये दररोज 10 ठिकाणी आदित्य ठाकरे असतात. कोण बाकी नेता भेटतो जरा सांगा बरं. कोणता नेता फिरतो जेवढे आदित्य ठाकरे साहेब मुंबईत फिरतात? तुम्ही फक्त जरा त्यांचं रोजचं सोशल मीडिया बघा ना. बाकी कोण मुंबईचे दुसरे फिरतात? आदित्य ठाकरेच फिरतात. पण कसं आहे, एक त्याचं प्रिज्युडिस माइंड ज्याला म्हणतात तसं बनवून ठेवलं. फिरत नाही, भेटत नाही. रोज रस्त्यावर जर राहतो तर भेटायचं, घरी काय भेटायची गरज आहे? तू मला जाता, आपण इथं भेटलो तर तुम्ही म्हणाल नाही तुम्ही घरी नव्हते. आपण इथं भेटलोच ना. बरं, तुम्ही जेव्हा आमदार हे गुवाहाटीला गेले होते त्या काळात तुम्ही पक्षासोबत राहिलेला होतात. तो भावनिक निर्णय होता की राजकीय? काय विचार होता त्या मागचा? दोन्ही होतं ते, भावनिक पण आणि राजकीय पण. भावनिक असा की मी बाळासाहेबांच्या शिवसेनेत काम करतो. बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्वाच्या अँगल काम केली. याच्यामध्ये फुटीला, गद्दारीला कोणतंही स्थान नाही. छत्रपती शिवरायांच्या विचारांनी, बाळासाहेबांच्या विचारांनी काम करणारे आपण लोक आहोत. असे गद्दाऱ्या त्या काळात शिवाजी महाराजांच्या विरोधात पण झाल्या होत्या, बरोबर आहे. आताही तसे झाल्या. भावनिक ह्या अँगलनी होतं की मी बाळासाहेबांबरोबर जोडलेला, शिवसेनेच्या विचाराबरोबर जोडलेलं, मी उद्धवजींच्या बरोबर जोडलेलो. जी भारतीय जनता पार्टी आमची शिवसेना संपवायला निघालेली, तिच्यासोबत कसं जायचं आपण? कसं जायचं? आणि त्याच्यामुळे आपली शिवसेना हिंदुत्वाच्या विचारानं काम करते, 80% समाजकारणानं काम करते. ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी, महाराष्ट्रासाठी स्वतःला वाहून घेतलं, तो भावनिक मुद्दा. राजकीय मुद्दा ह्या अँगलनी की कोणत्या अँगलनी, राजकीय अँगलनी आज जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबाला पावलोपावली रोखते. पावलोपावली एक जागेसाठी त्यांना हे 10 वेळेस मिटिंग करावं लागतात. ज्या त्यांच्या जागा आहेत त्या सुद्धा त्यांना मिळत नाही. ही एकनाथ शिंदेची आज परिस्थिती, शिंदे साहेबांची. पण आता भाजप म्हणतात नाशिकमध्ये सगळ्यात जागा जास्त आमच्या आहेत, त्यामुळे ते नाशिक भाजपला मिळालं पाहिजे. ते शिंदे म्हणतात की नाही मला मिळालं पाहिजे. कसं बघताय? सगळ्या जागा जास्त आहे म्हणून असं नसतं. सगळ्या जागा परंपरागतरित्या, आता मी मागच्या वेळेस शिवसेनेकडून निवडून आलो स्थानिक स्वराज्य संस्था, जागा कमी होत्या आमच्या, भाजपच्या जास्त होत्या.
पण सगळ्याच जागा भाजपला कशा मला भाजप एवढा मोठा पक्ष, त्याच्या जागा जास्तच निवडून येणार ना, त्याच्या जागा जास्त निवडूनच येणार. मग बाकी ज्याच्या कमी आल्या म्हणून त्यांना काहीच मिळून असं कोण सांगितलं? त्याच्यामुळं जागेच्या याच्यावर अशा गोष्टी होत नसतात. मग आता भारतीय जनता पार्टीची 70ची मेजॉरिटी आहे, मग कशाला त्यांनी यांना उपमुख्यमंत्री केले? खासदार अधिक आहेत ना त्यांचे. म्हणजेच काहीतरी आहे ना कुठंतरी. मग ठीक आहे ना, केंद्रात 10 खासदाराला मंत्री करावं, राज्यात एक पण मंत्री ठेवा नाही, शिंदेचा, अजित पवारांचा. भाजपचे ऑलरेडी 135 आहे, 10-12 तर असे त्यांच्या मागे पुढे फिरतात. म्हणजे त्यांचे ऑलरेडी 100-150 आमदार आहे. म्हणजे त्यांना गरज आहे का कोणाची? तर गरज नाही. तरी उपमुख्यमंत्री का ठेवलं मग त्यांनी? शिंदे साहेबांना म्हणा किंवा सुमित्रा वहिनींना म्हणा. सांगा ना, तुम्ही उत्तर द्यायचं. हे शेवटी राजकारणात असंच असतं, असंच असतं सगळ्या गोष्टी, की त्याच्यामुळं नुसती संख्या माझी कमी असं म्हणून नाही चालणार. काही परंपरागत गोष्टी असतात, काही भावनिक गोष्टी असतात. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं माझ्या जागा जास्त आल्या म्हणून मीच, असं राजकारणात नसतं, असं नसतं, असं माझं मत आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचे हाल त्यांनी केलेलेच आहे, दिसतात, आमच्यासारख्याला दिसतात. कारण आम्ही दोघांनाही ओळखतो, दोघंही माहिती आहे आम्हाला. त्यामुळे शिंदे साहेबांना नैसर्गिकरित्या काय काम करतोय? आता काहीच नाही करता लागले. शिंदेची गोची होती असं वाटतं. झालेलीच आहे, होती काय, झालेली आहे. शिंदे साहेब ज्या पद्धतीने त्यांचं वर्किंग फंक्शनिंग स्टाईल आहे, त्याला पूर्णपणे भारतीय जनता पार्टीनं रोखलेलं आहे, रोखलेलंच आहे पूर्ण. जे मुख्यमंत्री असताना त्यांनी 2-3 वर्ष जसं ज्या पद्धतीनं काम केलं, आता करू शकतात की नाही करू शकत? मग आता सध्या काय करतायत ते? त्यांना वाटतंय का की पुन्हा एकत्र यावं दोन्ही शिवसेनेनं, असं वाटतं तुम्हाला? या शिवसैनिकाच्या भावना तर आहेच ना सामान्य, की सगळे शिवसेना एकत्र यावे, सगळ्या सामान्य शिवसैनिकाच्या भावना आहेच ही. परंतु आता ही माझी भावना किंवा शिवसैनिकाची भावना येऊन थोडी हे काय गोष्टी होणार आहे. ठीक आहे, वाटतं शिवसैनिकांना की बाबा नाही सगळे एकत्र राहावे. आज भारतीय जनता पार्टीशी मुकाबला करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. पण हे मी वाटून काही फायदा नाही ना, कारण जे मागच्या काळच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या अशा काही गोष्टी वाटण्यापासून थांबवतात. दानवेंना काय वाटतं? नाही, मी सांगितलं ना, एकत्र सगळे शिवसेना एकत्र, अशी मी शिवसैनिक म्हणूनच भावना सांगतो आहे. असावं सगळ्यांनी एकत्र असं वाटतं. जर आपल्याला भारतीय जनता पार्टीला थांबवायचं, नेस्तनाबूत करायचं, तर मला असं वाटतं जी शिवसेना अखंड होती त्याच पद्धतीनं आपण केलं तर या महाराष्ट्रात आपल्याला कोणी चॅलेंज नाही करू शकत. अशा किती भारतीय जनता पार्टी लटकले तर काय होणार नाही या महाराष्ट्रात. पण हे शक्य होऊ शकेल? मी भावना व्यक्त केली, होईल न होईल ते नंतर. भावना व्यक्त करायला काय चूक आहे त्याच्यात, काय प्रॉब्लेम? पण आता तुमचे संबंध सगळ्यांशीच चांगले आहेत, शिंदेशीही चांगले आहेत. कधी अशी बोलचाल किंवा त्यांच्याकडून कधी असा सिग्नल असं कधी आलेला आहे का? काय वाटतं, शिंदेची इच्छा आहे का? नाही, असं काही मी कधी कोणाशी बोललेलो नाही. त्यांच्याशी बोलायचं असं काही फार आशात प्रसंग नाही आला. मागच्या अधिवेशनाच्या वेळेस मी विरोधी पक्षनेता असताना आपल्या सभापतींकडे ज्या बैठक होत्या त्या काळात आमच्या भेटणं गाठणं होतं, पण नंतर अशा काही फार भेटी नाही झाल्या. आणि उद्धव साहेबाशी पण असं कधी नाही. पण एक शिवसैनिक म्हणून मला वाटतं, असं मी बिनधास्त सांगतो. बरं ते त्या काळामध्ये जेव्हा गुवाहाटीला सगळे गेलेले, तुम्हाला पण बोलवलेलं त्यांनी, ऑफर आलेली, काय सांगत होते? कुठल्या टप्प्याला बोलवलेलं? नाही, मला एकदा फोन आलेला होता. कोणी केलेला? आता जाऊ दे, आलेला होता. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं ना सगळ्या गोष्टी. संघटनेविषयी काय म्हणजे हा मनाला विचारच कधी शिवायचा प्रश्नच निर्माण होत नाही. बरं, बंडखोरी नंतरचा जो काळ होता तो पक्षासाठी नक्कीच एक कठीण काळ होता. त्या काळामध्ये कार्यकर्ते आणि नेते उद्धवजींनी कशा पद्धतीनं एकत्रित करून ठेवले, किंवा त्याच्यासाठी कशा पद्धतीनं काम किंवा कशा पद्धतीनं हे सगळे एकत्रित राहिले असं वाटतं तुम्हाला? कठीण काळ म्हणता येणार नाही, संघर्षाचा काळ राहिला तो. निश्चित अडीअडचणीचा काळ राहिलेला. पण तो हळूहळू कोणत्याही गोष्टी एकदा वादळ वारं येऊन गेल्यानंतर काही वृक्ष उन्मळून पडतात,
काही लवाळे असतात ते जागच्या जागी येतात. हळूहळू संघटना स्थिरस्थावर झाली, ठीक आहे, शक्ती थोडी बहुत कमी जास्त होत असेल, परंतु जी संघटनात्मक सिस्टीम असेल ती हळूहळू मला वाटतं कार्यरत झालेली आहे. अजून हळूहळू होईल, 1-2 वर्षात पूर्ण फुल होईल अशी मला तर पूर्णपणे खात्री आहे. अशा काय घडामोडी घडतायत? घडतील. आता हे मला माहिती आहे की मी संघटनात्मक काम केलं, शक्ती उभा केली, संघटनेसाठी वेळ दिला, जनतेच्या प्रश्नात हात घातला, तर संघटना उभी राहते. ते करू. बरं, सध्या पक्षाचं भवितव्य तुम्हाला काय वाटतं, की कशा पद्धतीनं पक्षानं अधिक कुठल्या भागामध्ये काम करणं आवश्यक आहे, किंवा कुठल्या प्रश्नांना उत्तरं देणं किंवा त्यांचं निराकरण करणं आवश्यक आहे असं वाटतं? नाही बा, शिवसेना तर महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात आहे. ठीक आहे, शक्ती एखाद्या जिल्ह्यात एखाद्या तालुक्यात कमी जास्त असू शकते, पण तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात फोन लावा, तिथं शिवसैनिक नाही असं एकही गाव नाही. एकही गाव नाही. तुम्ही कोणतंही गाव महाराष्ट्रातलं सांगा, फार चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक गावात शिवसैनिक आहे. ठीक आहे, त्याची ताकद कमी जास्त असू शकते एक. परंतु आता येणार का, जसं आता ग्रामीण भागातील तर शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे सगळ्या ठिकाणी. मुंबईसारख्या ठिकाणी आज ज्या पद्धतीनं मराठी माणसाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आता 1-2-3 महिने झाले इथं महापालिकेत आली, पण काय काय प्रस्ताव येतात. रक्त ब्लेड ह्यांचं खाजगीकरण हा काय प्रकार आहे? रक्त विकणार का तुम्ही? लोकांकडून काढायचं आणि विकायचं का काय? ते प्रायव्हेटाईजला कशासाठी देत आहे? मुंबई महापालिकेच्या प्रॉपर्ट्या बिल्डरांना देतात, हे काय प्रकार आहे? मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं अतिशय नियोजनबद्ध महापालिकेचं काम केलं होतं. या सगळ्या विषयात शिवसेनेला आवाज उठवते शिवसेना. कालच आजच आदित्य ठाकरे साहेब बोलले या संदर्भात. थांबवायला लागल्या काही गोष्टी. शेतकऱ्याविषयी आम्ही आंदोलनं करतोय. आज असे अनेक विषय आहे. आज लॉ अँड ऑर्डरचा विषय या पण महाराष्ट्रात. भाजप पॉझिटिव्ह आहे ना तुमच्या प्रश्नांवर? म्हणजे तुमच्या पक्षाकडून प्रश्न उपस्थित केला गेला आणि तत्काळ त्याचं निरसन केलं गेलं मुख्यमंत्र्यांकडून. आम्ही नसतं उचललं तर मग काय केलं असतं त्यांनी? याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीचे काही लोक अशा पद्धतीने लूटमार करायला बसलेलेच आहे ना. याचाच अर्थ त्यांच्या नेतृत्वाला न विचारता ते अशा गोष्टी करतात ना. ही शिवसेनेत थोडी होत होतं. शिवसेनेत तर आम्ही प्रत्येक गोष्ट मान्य उद्धवजींच्या कानावर घालून करतो. हे भारतीय जनता पार्टीत नाही, म्हणून थांबवावं लागलं. मला जे कळालं देवेंद्रजींनी ते थांबवलं, आभार आहे त्यांचं. पण पिलावळ कशा पद्धतीनं वागते हा पण मुद्दा आहे ना. मधल्या काळामध्ये फार अशी टीका, म्हणजे जेव्हा जेव्हा निवडणुका होतात तेव्हा तेव्हा तुमच्या पक्षावर अशी टीका केली जाते की हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती थोडीशी तुम्ही कमी झालेली आहे उबाठाची महाविकास आघाडीमध्ये गेल्यानंतर. याकडे आपण कसं बघता? हिंदुत्वाची भूमिका कमी होणं म्हणजे काय? आता आज ते बकरीत ते डुकर आणून टाकले, हा काय प्रकार आहे? मला सांगा, बकरीत काय आजच होऊ लागली का? पहिल्यांदा होऊ लागली? वर्षानुवर्ष होती, देशभरात होती. तिकडं त्या बंगालमध्ये नवीन मुख्यमंत्री आले, त्यांनी गाय कापायला परवानगी दिली भारतीय जनता पार्टीच ऑफिशियली. आणि एकीकडे काय हे नाटक करतात मग? तुमच्याच पक्षाचे लोक तिथं गाय कापायला परमिशन देतात. ऑफिशियली बंगालमध्ये आलेल्या मुख्यमंत्री कोण? सुवेंद्र अधिकारी आहे, त्यांनी गाय कापायला परमिशन दिली. आणि एकीकडे तुमची पिलावळ बकरी ईदला विरोध करते. आता बकरी ते मुसलमानाचा विषय, हिंदू नाही कापत का? हे गोवाटीला जाऊन रेडे कापतात ते काय? आता आम्ही पण देवीच्या पूजेला, आमच्याकडं तुळजाभवानीला, दसऱ्याला आम्ही कापत असतो. त्याला काय? आपल्याकडे सिस्टम आहे ती तशा पद्धतीनं होत असतं. आपल्याला अजूनही देवाला, म्हसोबाला, देवीला अशा पद्धतीनं बकरी कापण्याची पद्धत आहे. आता काय कबूल करायला काय हरकत आहे ते? पण मग अशा पद्धतीने हे करणं. आता हिंदुत्व म्हणतात, तर शिवसेनेनं कोणतं हिंदुत्व कमी झालं? शिवसेनेनं कोणतं हिंदुत्व? हे बा, मुस्लिमांना विरोध करणं म्हणजे मी हिंदू याच्यातला अर्थ नाही. हां, माझ्या हिंदुत्वाची मी जपणूक करेल, माझ्या हिंदुत्वाचं मी संरक्षण करेल, माझ्या हिंदुत्वासाठी मी कटिबद्ध राहील. म्हणून मी काय मुसलमानाला शिव्या देईन? हे हिंदुत्व आहे का? मग तुमचं सरकार आहे, काढून द्या ना सगळे मुसलमान इथून, कुठं पाकिस्तानात पाठवून द्यायच्यात पाठवून द्या. कशाला ठेवता इथं? ते पण नाही करणार तुम्ही.
आणि एकीकडे आम्ही हिंदुत्वात कमी झालं म्हणजे काय झालं, काय कमी झालं? शिवसेना आणि हिंदुत्व हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. मी सांगितलं ना तुम्हाला सुरुवातीला की आम्ही हिंदुत्व म्हणून शिवसेनेच्या कामाला लागलो, बाकी काय कामासाठी लागलो, खुर्च्या भेटतील नाही तर न भेटतील. त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे नव हिंदू जे आहेत ना, उगाच कोणाला बकरीला त्रास देणं, मस्जिदीसमोर बँड वाजवणं, हे फालतू धंदे. हिंदुत्व जरा वेगळ्या अँगलने हिंदुत्वासाठी काम केलं पाहिजे. आज हिंदुत्वासाठी वेगळ्या अँगलनी काम करण्याची आवश्यकता आहे, खरोखर हिंदुत्वासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. पण या पद्धतीने काही हिंदुत्वाचं काम होईल असं मला नाही वाटत. बरं, विरोधक म्हणून, महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळी आपण सगळे सामोरे जातात तेव्हा अनेकदा विस्कळलेली आहे महाविकास आघाडी असं दिसतं, म्हणजे चित्र असं दिसतं. सरकारला प्रभावीपणे घेरण्यामध्ये कुठेतरी विरोधक कमी पडताना दिसतात. हे का असं होतं? तुमच्यामध्ये संवाद नाहीये का असं होतं? म्हणजे शीट शेअरिंगच्या बाबतीत तर आम्ही पाहिलंच किती विसंवाद विरोधक होता. कमी नाही पडत, विरोधक तेवढ्याच प्रभावीपणे घेरतात, पण मीडिया तेवढ्या प्रभावीपणे दाखवत नाही. बरीच मीडिया, मी कोणत्या एका मीडियाला नाही बोलत, पण सत्ताधारी पक्षाच्या अंडर बरेच प्रसार माध्यम चालतात. विरोधी पक्ष एवढ्या भूमिका मांडतो. आता शेतकऱ्याची आत्महत्या किती मीडियाने दाखवली मला जरा सांगा. एखादी घटना मुंबईमध्ये एखाद्या खड्ड्यात एखादा माणूस पडला तर त्याची लगेच तुमच्याकडे ब्रेकिंग न्यूज होती. आणि ग्रामीण भागात रोज शेतकरी फास लावतात, कुठे न्यूज होते तुमच्याकडे? कुठे न्यूज होते सांगा ना. शेतकऱ्यांचे प्रश्न जय महाराष्ट्र हा कायम उचलत असतो, सांगतो त्यामुळे ना, आम्ही अनेक प्रश्न मुंबईत दाखवत कांदा असतो. 30 रुपये किलो आहे आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचा कांदा रुपया किलो घेतला जातो. कोण हा विषय मांडतो? आम्ही मांडतोय ना. चला, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचा रुपया 2 रुपयाने कांदा घेऊ लागले तर इथं 4 रुपयाने द्या ना. इथं 30 रुपये कांदा. मी काल मुंबईसह नाशिकहून आलो, चौकशी केली, कांदा काय भाव ते, आणि 30 रुपये किलो. तर मग हे सगळे विषय आम्ही उचलतोच आहे. तर मला असं वाटतं प्रसारमाध्यमाने सुद्धा विरोधी पक्षाला तेवढं हे गोष्टी केल्या पाहिजे. प्रसारमाध्यम लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे प्रसारमाध्यम. आणि ह्याची जाणीव जय महाराष्ट्राला आहे, म्हणूनच तुम्हाला आज इथं आम्ही एन्काउंटर मध्ये बोलवलेलं आहे. बरं, संभाजीनगरकडे आपण बोलूया. संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई हा अतिशय गहन मुद्दा आहे. दानवे, खरं तर संभाजीनगरला इतके सगळे मोठे नेते लाभलेले आहेत, पण हा प्रश्न का सुटत नाहीये? नेमकं असं काय कोम आहे की हा प्रश्न इतकी वर्ष झालाय पण हा भेडसावतोय? संभाजीनगरात मी मागच्या आठवड्यात आयुक्तांशी भेटलो. मे महिन्याच्या मला वाटतं 20 का 22 मेला. या 4.5 महिन्यामध्ये 18 ते 20 दिवस पाणी आलं शहराला. आज 8 दिवसापासून तर 12 दिवसापर्यंत गॅप आहे पाण्याचा. शहराला पाणी तसं मुबलक आहे. शहराला पाणी लागतं जवळपास 240 MLD पाणी लागतं. येतं 140-144. ठीक आहे, 1 दिवसाआड पाणी भेटलं पाहिजे, 2 दिवसाआड भेटलं पाहिजे, पण नियोजन अभाव याच्यामुळं पाणी जनतेला भेटत नाही. आज संभाजीनगरात आमचाही महापौर होता, आम्ही याच्यात महापालिकेच्या कारभारात लक्ष, आम्ही 3 दिवसाला 4 दिवसाला पाणी देत होतो. आता मधला प्रशासकीय काळ, पालकमंत्री राहिले 2-3, आता महापौर आले, 10 दिवस 11 दिवस आणि 12 दिवसाला पाणी आहे. नियोजनाची कमतरता आहे. योजना जी उद्योजीच्या काळात मंजूर झाली तिचं काम खरं तर 2025 एप्रिललाच पूर्ण व्हायला पाहिजे होतं. आता 2026 आलं तरी अजून काम नाही. मला नाही वाटत अजून वर्षभर काम होईल. त्याच्यामुळं जे सत्ताधारी पक्षाचे लोक यांची जबाबदारी आहे. आमच्या काळात आम्ही होतो तर आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 100% गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन. तुम्ही
तुम्ही एकदा सांगितलेलं होतं की लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ऑफर होती, हम्म. ती का स्वीकारली नाहीत नेमकी तुम्ही? काय कारण होती? तुम्हाला भविष्यामध्ये खासदार म्हणून काम करण्याची इच्छा नाहीये का? उद्धवजींच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून खासदार म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे. ही काय मी लपवून ठेवत नाही. बाकीच्या पक्षाकडून मुळीच नाही. मुळीच नाही. मग 29ला लढणार पक्षानं उभं साहेबांनी केलं तर? आदेश दिला तर लढणार. मी तयार आहे. तर तयारी सुरू केली आहे का तशी? मी तयारच आहे. सैनिक तयारच असो. सैनिकाला एनी प्रॉब्लेम तर नो प्रॉब्लेमच म्हटलं पाहिजे, तरच तो सैनिक आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकावरून देखील वाद झाले होते. पुस्तक न वाचताच टीका करणाऱ्या राजकारण्यांची संख्या वाढते असं वाटतंय का तुम्हाला? त्याला काही लोक नुसतं कव्हर पेज वाजून प्रतिक्रिया देतात. आतमध्ये काय वाचलं पाहिजे, शिवाजी कोण होता, हे पुस्तक आतमध्ये वाचलं पाहिजे. महाराज खाली प्रबोधनकारांचं ते पुस्तक कोणतं, ते शिवाजी महाराज दंगलबाज शिवाजी, दंगलबाज शिवाजी. तर आतमध्ये वाचलं पाहिजे ते शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने गनिमी कावा केला. दगलबाजी आता आम्ही आंदोलन करताना करतो ना, मग ती दगलबाजी थोडी आहे, पण त्याला दगलबाजीच म्हणतात. आंदोलन पोलिसांनी इकडे सांगायचं, इकडे दगलबाजीच असते. त्या काळात शिवाजी महाराजांनी सुद्धा समजा अफजल खानाला भेटायला गेले, त्यांनी घातल्यावर शिवाजी महाराजांनी घातलाच ना बेचवा. मग ही दगलबाजी, तर ही चांगलंच आहे ना. इतिहास हा समोर आणलेला आहे. हे जरा नीट वाचलं पाहिजे. नुसतं कवर वाचायचं आणि प्रतिक्रिया द्यायची, याला काय अर्थ आहे? ह्याला काय अर्थ आहे? शिवाजी महाराजांना समजा शाहिस्ते खानाचे बोट कापलेच घुसून, ही दगलबाजी केलेली शिवाजी महाराजांनी. तर ही मला असं वाटतं जरा नीट इतिहास वाचला पाहिजे. नुसतं कव्हर पेज वाचायचं आणि त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची, याला काय अर्थ आहे का? एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नावासह वेगळी भूमिका घेतली आहे. जुने सहकारी म्हणून तुम्ही कधी त्यांच्याशी संवाद साधता का? कारण उद्धवजी ज्यावेळी आणि शिंदे एकमेकांसमोर येतात तेव्हा आम्ही नेहमी पाहतो की ते एकमेकांकडे पाहतही नाहीत. बऱ्याचदा आम्ही पाहिलंय की एकनाथ शिंदे त्यांचा आदरानं उल्लेख करतात उद्धवजींचा, पण उद्धवजी पाहत नाहीत किंवा सरळ निघून जातात. अशा सगळ्या गोष्टी घडत असतात. तर कसं बघता याकडे? कसं बघतील उद्धवजी, ज्यांनी या शिवसेनेचा नेता केलं, विरोधी पक्ष नेता केलं, मंत्री केलं, आणि तोच माणूस आपल्या विरोधकासोबत निघत गेल्यावर त्या माणसाला काय वाटतं याचा विचार तुम्ही पण केला पाहिजे. तो विचार मला वाटतं एक व्यक्ती म्हणून उद्धवजींनी करत असताना त्यांचं वागणूक काय चुकीची आहे असं मला वाटत नाही. परंतु होईल काही ना काही येणाऱ्या काळात. अशा बाळगायला काय हरकत आहे आपण? कुछ तो होने वाला है अशी एक सूचक प्रतिक्रिया खरं तर दानवे देत आहेत. त्यामुळे पडद्याच्या मागे काही घडामोडी घडतायत अशी कुणकुण नक्कीच दानवे या निमित्तानं लागते आम्हाला. नाही, मी काय सांगितलं, मी शिवसैनिक आहे, बाळासाहेबचा शिवसैनिक, आणि सगळे शिवसैनिक जेवढे पण इकडं तिकडं पांगलेले गेलेले सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, असं माझं मत आहे. पुढाकार घेणार का यासाठी? संधी आली तर नक्की घेईल. अशी कधी वेळ काळ आली आणि गरज पडली तर नक्की. बरं, राजकारणामध्ये टिकून राहणं हे किती चॅलेंजिंग आहे? कारण आता तुम्ही 1998 पासून राजकारणामध्ये, शिवसेनेमध्ये, सक्रिय राजकारणामध्ये अनेक पावसाळे तुम्ही पाहिलेले आहेत, बरे वाईट दिवस पाहिलेले आहेत आणि संघर्ष मोठ्या प्रमाणावर पाहिलेला आहे. म्हणजे त्या काळात जरी शिवसेनेमध्ये तुम्ही आलेला असाल तरी सुरुवातीचा काळ शिवसेनेसाठी देखील संघर्षाचाच होता. नंतर सत्ता आणि इतर काही गोष्टी ह्या येत गेलेल्या होत्या. बरोबर आहे. जसं तुम्ही सांगितले पावसाळे पाहिले तसे उन्हाळे पण पाहिले. उन्हाळे अधिक आले का नशिबी? येत असतात राजकारण. कोणताही राजकारणातला व्यक्ती आज देशाचा पंतप्रधानाकडे गेले तरी तो समाधानी नसतो, ट्रम्पकडे गेला तरी तो समाधानी नसतो. कोणी या विश्वातला कोणताही माणूस मी फार समाधानी असं म्हणत नाही कधीच. पण एक नक्की आहे की मी कंटिन्यू टिकून राहणं राजकारणात म्हणा, संघटनात्मक म्हणा, हे चॅलेंजिंग असतं. कित्येक लोक खूप गाजतात पण नंतर कुठे सापडत सुद्धा नाही. खूप एकदम त्यांची एवढी हवा असते आणि नंतर कुठेही आता त्यांचं नाव सांगितलं तर ते कुठेही सापडत नाही, अशी स्थिती असते.
त्याच्यामुळे मला असं वाटतं सतत ॲक्टिव्ह राहावं लागतं संघटनेमध्ये, वेगवेगळे विषय हाती घ्यावं लागतं, जनतेच्या कामात जो एक करतो तो स्थान टिकवतो असं मला वाटतं. असे कित्येक लोक आहेत ज्यांनी असं स्थान टिकवलेलं आहे, पण ते चॅलेंजिंग असतं हे तितकंच नक्की. बरं, आता बोलता बोलता आपण अनेक विषयांना खरं तर हात घातला आणि त्याच्यामध्ये असं जाणवलं की कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आणि भाजपची जवळीक सध्या वाढताना आपल्याला दिसते. कारण एक फोन काय जातोय, अनेक गोष्टी थांबतायत. तर भविष्यात असं काही समीकरण जुळेल असं वाटतं का तुम्हाला? असं नाही, आम्ही एकमेकांचे दुश्मन थोडी आहे. आम्ही राजकीय विरोधक आहोत. त्यामुळे कोणाला फोन करून असं कोणी सांगितलं, भेटून असं कोणी सांगितलं? जर मी स्वच्छ हेतून कोणाला भेटलो, स्वच्छ हेतून कोणाला, आता उद्या माझ्याकडे लोक येतात समजा, काही मी विरोधी पक्ष नेता असताना मी देवेंद्र फडणवीसांना नाही फोन करायचो, एकनाथ शिंदे साहेबांना फोन करायचो, काय प्रॉब्लेम, अजितदादा नाही करायचो. आणि त्यांनी कधी कोणी म्हटलं नाही की नाही नाही तुझं काम करत नाही, असं कधी कोणी म्हटलं नाही. पॉझिटिव्हली घेतलं. मला वाटतं हे केलंच पाहिजे आणि करावंच लागतं. त्याच्यामुळं भाजपशी जवळीक वगैरे अशातला काही भाग नाही, पण आज भाजप सत्तेत असल्यामुळे काही विषय असल्यामुळे भाजपशीच बोलावं लागतं. आणि मला असं वाटतं की आपण फार राजकीय विरोधक आहोत, दुश्मन नाही, ही भूमिका आपण सगळ्यांनीच ठेवली पाहिजे. विरोधक एकमेकांचा असतो, आपण राहिलं पाहिजे, त्याच्याविषयी काही. पण मी विरोधक आहे म्हणून मी तुमचं काहीच करणार नाही, तुमचा फोनवर, ही चुकीची भूमिका आहे. ती आपण सगळ्यांनी बदलली पाहिजे. पॉझिटिव्ह लोकशाहीनं, सकारात्मक लोकशाहीनं आपण काम केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. बरं, या सगळ्यामध्ये आता पुढच्या पिढीनं तुमच्या राजकारणात यावं असं वाटतं का? कारण तुम्ही बरंच राजकारण पाहिलेले, अनेक चटके सोसलेले आहेत. वाटतं का की आपल्या पुढच्या पिढीनं यावं आणि कोणी यावं असं वाटतं, किंवा कोणाचं काम सध्या आता आलं चालू पाहिजे? आहे? बा, तरुण मुलांनी राजकारणात आलंच पाहिजे. राजकारण सगळेच लोक बोलायला म्हणतात, पण राजकारणाशिवाय कोणत्याच गोष्टी पान सुद्धा हलत नाही. त्याच्यावर मी विशेषतः तरुण मुलांना, मुलींनाही सांगेल की आपण या राजकीय क्षेत्रात आलं पाहिजे. राजकीय क्षेत्रात संधी अनेक आहे, काम करता येतं, समाजात वावरता येतं आणि करिअरसुद्धा राजकारणात करता येतं. मला वाटतं ते करावं. कारण याच्या शिकलेले, सवरलेले, सेन्सिटिव्ह, संवेदनशील मनाचे तरुण तरुणी कधी राजकारणात आले तर मला वाटतं अनेक बदल होऊ शकतात. झरांगे हा अतिशय महत्वाचा आता मुद्दा आहे. झरांगे उपोषणाला बसणार असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. मला असं वाटतं मुंबईमध्ये ज्यावेळी झरांगे आलेले होते तेव्हा देखील आपण स्वतः तिथं उपोषण स्थळी दाखल झालेला होता आणि पाठिंबा दिला होता. तुम्ही असो किंवा तुमच्या पक्षाने असो 100% पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या मागण्यांना. आणि हे होऊन सुद्धा आता ते म्हणतात की अजूनही त्यांच्या मनासारखं झालेलं नाही आणि पुन्हा उपोषणाला बसतायत. कसं बघता यावं? नाही, बरोबर आहे, त्यांची भूमिका काही चूक अशातला भाग नाही. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी मागचं सप्टेंबर महिन्यात त्यांनी केलं होतं उपोषण, त्या सरकारने ते हैदराबाद गॅझेट लागू करण्याची भूमिका घेतली होती. साताऱ्याचं गॅझेट नंतर नव्याने करतो म्हणून सांगितलं होतं. पण हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून किती सर्टिफिकेट मिळाले? हैदराबाद आहे बा, कुणबीचं प्रमाणपत्र तर आधीपासून मिळतंच, त्याला काही नवीन सरकारची गॅझेटची गरज नाही आहे. समजा एखादं जवळच्या 4-5 नातेवाईकाचं सर्टिफिकेट जोडलं तर कुणबीचं प्रमाणपत्र मिळतं. पण ते ज्याच्याकडे नाही, परंतु हैदराबाद गॅझेटमध्ये जे कुणबी होते मग तर त्यांना सर्टिफिकेट देण्याची अजून प्रक्रियाच सुरू झालेली नाही नीट. अजून 1 वर्ष होत आलं आता याला. तर म्हणून मनोज जरांगेने जे पाऊल उचललेलं काही चूक अशातला काही भाग नाही. सामान्य मराठी समाज या सगळ्या भूमिकेच्या सोबत राहील. पण आता त्याच्यामध्ये ते म्हणतायत की कुणबींना सरसकट मराठा करा, ही एक त्यांची मागणी आहे. मराठवाड्यातल्या सर्व मराठा समाजाला 29 मे पर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्याची आणि सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. मुळात तुमचा पक्ष या मागण्यांना योग्य आणि रास्त मानतो का, आणि कशा पद्धतीने त्यांच्या या मागण्यांकडे बघतो? हे बा, आम्ही जे कुणबी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं होतं, याला काही कोणाला विरोध असायचं काहीच कारण नाही. नक्कीच. पण प्रशासन किंवा सरकार याच्याविषयी पुढाकार घेत नाही आणि सामान्य माणसाला ते मिळावं असा प्रयत्न करत नाही. या भूमिकेच्या मागे उभं राहणं काही आम्हाला काही वावगं वाटत नाही.
हैदराबाद गॅझेटबद्दल ते नेहमी म्हणत असतात. याकडे आपण कसं बघता? कारण आपण आपलं मोठ्या प्रमाणावर काम मराठवाडा या भागामध्ये झालेलं आहे आणि अनेक वर्ष आपण इकडच्या लोकांसाठी काम करताय, समाजासाठी काम करताय. ह्या मागणीकडे आपण कसं बघता? नाही, हैदराबाद गॅझेटमध्ये जे हैदराबाद गॅझेट आहे मी ते पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे. अजून त्याच्यानुसार काहीच झालं नाही. हैदराबाद गॅझेटमध्ये समजा माझ्या पूर्वजांचा कुणबी म्हणून उल्लेख असेल, पूर्वज म्हणजे समजा आता माझे आजोबा असतील, पणजोबा असतील, यांचा उल्लेख असेल तर मला तसं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. आता त्या गॅझेटमध्ये उल्लेख आहे की बा या गावात किती कुणबी होते. समजा एखाद्या गावाची लोकसंख्या आता 1200 असेल तर त्यातले 400-450 कुणबी होते. मग जे 450 कुणबी कोण होते त्याची यादी आता. मग त्या 450 कुणबीचे कोण आहे आता वंश परंपरा आलेली, तर त्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. ती प्रोसेसच अजून सुरू नाही नीट. का नाही झाली असावी असं? सरकारची उदासीनता, म्हणून तर ते मनोज जरांगे उपोषणाला बसतात. पण एक ना परसेप्शन तुम्हाला असं नाही वाटत का की क्रिएट होत आहे की जरा काही झालं की मनोज जरांगे सतत उपोषणाला बसतात, ते उपोषणावरून उठताना सांगतात की मागण्या मान्य झालेल्या आहेत, ते खुश आहेत, आणि काही काळानंतर पुन्हा बसतात. तर ह्याच्याकडे आपण कसं बघता? नाही बा, मागण्या करणं पहिला भाग, मागण्या मान्य होणं दुसरा भाग, पण मान्य झालेल्या मागण्याची अंमलबजावणी हा तिसरा भाग आहे. आता मला सांगा, माझी मागणी मान्य झाली तर मी तर असं म्हणू नाही शकत नाही की उद्या सगळं कर म्हणून. अशी काही मशीन तर नाही ना आपल्याकडे, जादूची गाडी तर नाही ना. समजा आज सरकारने मागणी मान्य केली, चला हैदराबाद गॅझेटमध्ये सगळ्यांना प्रमाणपत्र द्यायचं, तर उद्या सगळ्यांना प्रमाणपत्र नाही मिळू शकत ना. त्याला हैदराबाद गॅझेटला ज्या ज्या काही नोंदी त्या शोधल्या पाहिजे, त्याचे कुटुंबीय शोधले पाहिजे, आणि मग त्याच्या लिस्टिंग झाल्या पाहिजे, मग त्यांना प्रमाणपत्र. पण सरकारने ह्याच कामात पुढाकार घेतला आणि बेसिक त्याच्यावर आहे. हैदराबाद गॅझेटविषयी जो निर्णय झाला त्याच्याविषयी थोडी मनोज जरांगे उपोषण करतात. उपोषण त्यांचं म्हणणं आहे, जो हैदराबाद गॅझेट लागू मागण्या मान्य केल्या होत्या त्याच्या अंमलबजावणी करतात, त्याच्यासाठी करतात. बरं, आता खरं हे उपोषण जेव्हा सुरू होतंय तेव्हा प्रचंड उकाडा वाढलेला आहे. तापमानाचा पारा जो आहे तो पण वाढतोय. अशा परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जर ते लोकांना घेऊन बसणार असतील, वर ते म्हणतात की उष्माघातानं काही झालं तर मुख्यमंत्री आणि सरकार जबाबदार असेल, तर याकडे आपण कसं बघता? या आता त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे. आंदोलन आता 45 टेम्परेचर आहे सध्याच्या घडीला. माणूस फिरू शकत नाही अशी स्थिती, आणि त्याच्यात जर ते उन्हात बसून आंदोलन करायचं तर सरकारला याची दखल आधीच घेतली पाहिजे, बसल्यावर नाही. पण घेतात ना. तर प्रसाद लाड तर गेले सरकार. प्रसाद लाड कोण आहे? काय त्याचं सरकारचं काय संबंध? त्यांचा त्याला चांगला जातीवंत मराठा पाहिजे. प्रसाद लाड कोण आहे? काय मराठ्याचं म्हणून काय मला नाही माहिती. आणि त्यांना काय अभ्यास, कुठले मराठे ते? विखे पाटील गेले मी समजू शकतो, प्रसाद लाड काय जाऊन करणार आहे? विखे पाटील त्या समितीच्या हे ना प्रमुख, त्यांना पाठवा. प्रसाद लाड जाऊन काही करू शकत नाही. प्रसाद लाडच्या हातात काय असं? त्याच्यामुळं मला असं वाटतं सरकारने पाठवायचं तर विखे पाटलांची जी समिती आहे 2-4 जणांची, त्यात शिवेंद्रराजे भोसले आहेत, उदय सामंत आहेत, ही टीम गेली पाहिजे. प्रसाद लाड काय करणार ते? पण जरांगे म्हणतात की विखेंवर पण त्यांनी आक्षेप नोंदवलाय, त्यांनी काम नाही केलं असं म्हणतात ते. तर याकडे आपण कसं बघता? हे बघा, विखेंनी सरकारच्या वतीनं भूमिका पार पाडली, पण पुढचं काम काय विखेंचं नाही, ते सरकारचं आहे. विखे सरकारमध्येच येतो. असू द्या ना, विखेंचं काय चालतं सरकारमध्ये? विखेंनी जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तेवढं केलं. आता जेवढं झालं त्याची अंमलबजावणी करणं मुख्यमंत्र्यांचा आदेश देणं काम आहे, ते कुठं झालेलं आहे? त्याच्यामुळं विखेंना मी दोष देणार नाही याच्यामध्ये. विखे सरकारने जेवढी चावी दिली तेवढीच विखेंनी फिरवली, बाकी काय केलं विखेंनी? विखेंनी मनानं थोडी काय केलं. शब्द देवेंद्रजी फडणवीस किंवा सरकारला विचारूनच केलं नाही त्यांनी. तेव्हा सरकारची जबाबदारी आहे. पण तुमच्या विभागातला एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही जरांगेंना काय सांगाल की इतक्या उन्हामध्ये खरं तर ते बसणार आहेत, आणि केवळ ते एकटे नाही तर त्यांच्यासोबतचे जे मराठवाड्यातले रहिवासी आहेत, ह्या मागणीसाठी जो मराठा समाज आहे तो बसणार आहे, या समाजाला आणि काय सांगाल जरांगेंना? नाही, आंदोलनं केली पाहिजे, पण जीवाची काळजी घेतली पाहिजे, एवढंच मी सांगेल. याच्यावरती काय सांगू शकणार? शेवटी जान है तो जहान आहे.
जानच नसली तर आपण कुठं आंदोलन करणार पुढे. त्याच्यामुळं माझं म्हणणं असं राहील मनोजदादांना की आंदोलन करा, पण तो जीवाची पण काळजी करा. आणि करतील मराठी काळजी. त्यांनी काही जरी म्हटले तरी मराठा समाजातील तरुण त्यांच्या जीवाची काळजी घेतील, एवढे सांगतो तुम्हाला. तुम्ही जाणार उपोषणाला? जाऊ, काय प्रॉब्लेम त्याला. त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणार? नाही समजायचं नाही. ते असे कोणाकडून समजणार नाहीच. ते एकदा ठरलं. लोकांना वाटत झालं आपण जाणार, बिलकुल चूक. ते स्वतःच्या मनाचा निर्णय घेणारे, ते स्वतः त्यांनी ठरवलं ते करणार. ते कोणाचंही ऐकणार नाही आणि कोणी सांगण्याच्या भानगडीत पडू नये त्यांना. पण त्यांच्याबद्दल नेहमी असं म्हटलं जातं की मागे त्यांच्या काहीतरी राजकीय हस्तक्षेप असतो. याकडे आपण कसं बघता? मला आता काही माहिती नाही, परंतु मराठा समाजाच्या तरुणांसाठी ते काम करतात एवढं मी 100% सांगू शकतो. बाकी राजकीय काही असेल नसेल मला नाही वाटत. काही गोष्टी असल्या तरी मला माहीत नाही, नसल्या तरी मला काही माहिती नाही, पण ते तरुणांसाठी काम करतात एवढं मी 100% सांगेल. खरं तर आज तुम्ही इथे आलात आणि मला असं वाटतं की आता पुढचं अधिवेशन हे तुम्ही गाजवणार, याच्याबद्दल मनात आमच्या काही शंका नाहीये. काय मुद्दे तुम्ही खरं उचलताय याकडे आमच्या सगळ्यांचंच लक्ष राहणार आहे. आणि हे अधिवेशन पावसाळी वादळी कसं करायचं मला असं वाटतं वादळीच होईल 100%. गडगडाटासह होईल, विजेच्या गडगडाटासह करू आम्ही. बर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि खरं तर आज इथं आलात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. 29ला तुमची काय भूमिका असणार आहे, खासदारकी की आमदारकी, याकडे देखील आमचं लक्ष असणार आहे. तर त्यासाठी देखील तुम्हाला शुभेच्छा की ती इच्छा जी तुमची राहिलेली आहे त्यासाठी देखील पक्षानं तुम्हाला बळ द्यावं आणि आदेश द्यावा. आज तुम्ही इथे आलात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र. एन्काउंटरमध्ये येऊन कसं वाटलं? अगदी जाता जाता एक शेवटचं. नाही चांगलं वाटलं. मनमोकळी चर्चा केली. मी कुठलं काही असं हातचं राखून नाही. मनसोक्त जो शिवसैनिकाचे मनसोक्त बोलणं आहे ते मी तुमच्या समोर बोललेलं आणि तुम्ही मनसोक्त सगळं विचारलेलं आहे. चांगलं वाटलं. खूप खूप धन्यवाद. एन्काउंटरमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.